नमस्कार मंडळी. आज हैसर आम्ही बनवतलो चुलीवरचं चिकन. गावी इलेलं असं, त्यामुळे आज आम्ही चुलीवरचं चिकन बनवतलो. चला तर मग बघूया कसं बनवायचं आहे ते. त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे फ्रायसाठी पीसेस थोडेसे बाजूला काढून घेतले आहे. आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया. इथे त्यासाठी सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट नंतर इथे आपल्याला ॲड करायचा आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला. तुम्ही कोणता दुसरा चिकन मसाला ॲड केलं तरी काही हरकत नाही. इथे ॲड करायचं आहे थोडीशी हळद, थोडंसं गरम मसाला, ह्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू पिळल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण ॲड करत आहोत 2 चमचे दही. 2 चमचे दही ॲड करून घ्यायचं आहे. आता इथे आपण ॲड करत आहोत थोडंसं मीठ. मीठ ॲड करून झाल्यावर आपण इथे ॲड करत आहोत लाल तिखट म्हणजेच मालवणी मसाला. थोडासा मालवणी मसाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. सर्व मसाले जे आहेत ते प्रॉपरली लागले गेले पाहिजे चिकनला, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ह्याला 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचं आहे बाजूला. चला तोपर्यंत आपण चूल पेटवून घेऊया. भरपूर अशा प्रयत्नानंतर फायनली माझ्या भावाने आणि भाच्याने इथे चूल पेटवलेली आहे. चूल इथे पेटली आहे. आता आपण चिकन फोडणीला देऊया. त्यासाठी इथे टोप घेतला आहे मोठा. टोप गरम झाला, त्यामध्ये 4 चमचे तेल ॲड करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत, ते आपण ॲड करून घेऊया. आणि ते 9 ते 10 पाकळ्या लसूणच्या घेतल्या, त्याही आपण ॲड करून घेऊया. आता कांदा आणि लसूण जे आहे तेलात परतवून घ्यायचं आहे. कांदा अगदी ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेलात. इथे कांदा आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता इथे मीडियम 2 टोमॅटो घेतले आहेत मीडियम चॉप करून, तेही ॲड करून घ्यायचे आहेत. टोमॅटोही तेलात परतवून घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत. मध्ये मध्ये आमच्या चुलीची ॲडजस्टमेंट इथे चालू आहे. कांदा टोमॅटो इथे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. सर्वप्रथम इथे ॲड करत आहोत थोडीशी हळद. मसाले थोड्या प्रमाणात ॲड करणार आहोत. इथे आहे थोडीशी धना पावडर, कारण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये आपण मसाले ऑलरेडी यूज केलेले आहेत. इथे ॲड केलेला आहे थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट म्हणजेच मालवणी मसाला, चिकन मसाला, मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते ह्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व मसाले व्यवस्थित लागले जातील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चिकन. बघू शकता.
आता आपल्याला इथे चिकन शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सो इथे मी झाकण लावून चिकन शिजायसाठी ठेवून देत आहे. थोडंसं झाकणावर पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया. इथे भाजकं वाटण करून घेतलेलं आहे. जास्त नाही, थोडं वाटण ॲड करायचं आहे. इथे आपलं चिकन शिजलं आहे, त्यामुळे आपण ह्यात वाटण ॲड करून घेतलं आहे. थोडंसं वाटण ॲड करून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण कधीही चिकन शिजल्यानंतरच ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ह्याला 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. तर 5 मिनटानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे आणि आपलं चुलीवरचं चिकन इथे रेडी झालेलं आहे. आता आपण टोप साईडला उतरवून घेऊया चुलीवरून. मस्त असं चुलीवरचं चिकन इथे आपलं रेडी झालेलं आहे. चुलीवरचं जेवण जेवायची मजाच वेगळी आहे. ह्यासोबतच मी चिकनचे पीसेस जे फ्राय केले आहेत, कवली चिकन फ्राय, ते मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. या सर्वांनी जेवायला. मस्त खा, स्वस्त रहा.